जागतिक स्तरावर सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाणारी अमेरिका आता सध्या शटडाऊनच्या उंबरठ्यावर उभी आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला संसदेमध्ये तात्पुरता निधी विधेयक मंजूर करण्यात अपयश आले। त्यांना किमान 60 मतांची आवश्यकता होती, परंतु केवळ त्यांनी 53 मतांची जुळवाजुळव केली, त्यामुळे त्यांचा पराभव झालाय। सरकारकडे आता आवश्यक निधी विस्ताराचा अभाव आहे, म्हणजेच अनेक संघीय कामे थांबवली जाऊ शकतात। अमेरिकन कायद्यानुसार बजेट किंवा तात्पुरता निधी विधेयक मंजूर होईपर्यंत अनावश्यक सरकारी विभाग आणि सेवा बंद ठेवाव्या लागतात। याच परिस्थितीला शटडाऊन म्हणून ओळखलं जातं। गेल्या 2 दशकातील हे अमेरिकेतील 5वे मोठे शटडाऊन ठरू शकते। शटडाऊन झाल्यावर बिनमहत्त्वाची सरकारी कामं ठप्प होतील। लाखो कर्मचाऱ्यांचे पगार देखील लटकणार आहेत, त्यांना पगाराशिवाय राहावं लागेल। अनेक सामाजिक कल्याण योजनांच्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत। व्हाईट हाऊसने गेल्याच आठवड्यात सरकारी संस्थांमधून कर्मचारी कपातीचे आदेश दिले होते। हा आदेश अस्थायी सुट्ट्यांपेक्षाही अधिक गंभीर आहे। सरकारी शटडाऊन टाळण्याचा प्रयत्न डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन पक्ष करतात, पण अशी परिस्थिती उद्भवल्यास त्यांच्याकडून एकमेकांवर आरोप केले जातात। सिनेटमधील रिपब्लिकन नेते जॉन थून यांनी सोमवारी यावरून डेमोक्रॅट पक्षाला लक्ष केलं होतं। डेमोक्रॅट्सच्या मागण्या म्हणजे ओलीस ठेवण्याच्या मागण्या असल्याचे टीका त्यांनी केली होती। तर दुसरीकडे रिपब्लिकन्सनं निधी पुरवठा नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला। खर्चावर दीर्घकाळ चर्चा करता येईल या हेतून प्रस्ताव त्यांनी दिला। दुसरीकडे डेमोक्रॅट्सच्या मागण्या वेगळ्या आहेत। आरोग्य योजना, विशेषतः ओबामा केअर सारख्या योजनांचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांना आरोग्य विमा कार्यक्रमांसाठी शेकडो अब्ज डॉलर्सचा निधी दिला जावा, अशी त्यांची मागणी आहे। बिग ब्युटिफुल धोरणाच्या अंतर्गत या योजना संपवण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असल्याचा त्यांनी म्हटलंय। तर शटडाऊन झाल्यानंतर याचा परिणाम नेमका कशावर होतो, तर पूर्ण किंवा आंशिक सरकारी शटडाऊन झाल्यास लाखो संघीय कर्मचाऱ्यांना पगारी रजेवर पाठवलं जातं किंवा त्यांना पगाराशिवाय काम करण्यास भाग पाडलं जातं। त्यामध्येच अत्यावश्यक सेवा जशा की सामाजिक सुरक्षा, लष्करी कर्तव्य, इमिग्रेशन अंमलबजावणी आणि हवाई वाहतूक नियंत्रण सारख्या आवश्यक मानल्या जाणाऱ्या काही सुविधा सुरू राहतात। मेल वितरण आणि पोस्ट ऑफिसचे कामकाज देखील व्यत्ययाशिवाय म्हणजेच कोणत्याही अडचणीशिवाय सुरू राहतं। तर शटडाऊनमुळे काही सेवा विस्कळीत होऊ शकतात किंवा त्याला उशीरही होऊ शकतो। मागील शटडाऊनच्या वेळेस राष्ट्रीय उद्याने आणि काही संग्रहालये बंद करण्यात आली होती। हवाई प्रवासही मंदावला होता। अन्न सुरक्षा तपासणीला विलंबही झाला होता। आता इमिग्रेशन सुनावणी पुढे ढकलण्यात आल्या आहेत। या शटडाऊनमुळे कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या पगारावर मोठा परिणाम होतोय। लाखो संघीय कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय काम करण्यास भाग पाडलं जाऊ शकते किंवा त्यांना तात्पुरत्या रजेवर घरी पाठवले जाऊ शकते। शटडाऊनमध्ये ट्रम्प प्रशासनाने नॉन असेन्शियल कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी दर्शवली आहे, ज्यामुळे लाखो नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत। डेमोक्रॅट्सने बायोपार्टिसन पाथ शोधण्याची ऑफर केली, पण यावर अजूनही तोडगा निघालेला नाही। अमेरिकेच्या शटडाऊनचा परिणाम हा सर्वात मोठा असू शकतो, कारण अमेरिकेतील शटडाऊन हे शेअर बाजारावरती मोठा परिणाम करू शकतं असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे हे शटडाऊन नेमकं किती काळ चालेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।